फ्रेंड्स, प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सगळ्यांना हॅपी दिवाळी. दिवाळी म्हटलं की चिवडा हा आलाच. तर इथे आज मक्याच्या पोह्यांचा झटपट आणि चटपटीत असा चिवडा कसा बनवायचा त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. अतिशय सुंदर चटपटीत अगदी बाहेरच्यासारखा चिवडा तयार होतो. तो कसा करायचा त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत मक्याचे पोहे. अगदी नवीन मक्याचे पोहे आहेत. खूप सुंदर गोल्डन कलरचे हे दिसत आहेत. चिवडा अतिशय सुंदर होतो त्यामुळे. तर हे पोहे आपण एक बाउलभर म्हणजेच 250 ग्रॅम घेतलेले आहेत. त्यासाठी मी इथे घेतलेत शेंगदाणे पाऊण वाटी. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायच्या डाळ्या, त्यासुद्धा आपण पाऊण वाटी घेतलेल्या आहेत. आणि खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण अर्धी वाटीभर घेतलेले आहेत. त्यानंतर छान गरम तेल करायचं आहे आपल्याला. तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपल्याला हे पोहे याच्यामध्ये थोडे थोडे करून घालायचे आहेत. ते पटकन खूप फुलून येतात, त्यामुळे थोडे थोडेच घालायचे आहेत आपण. आणि तेल आपल्याला गरमच हवं आहे. थोडंसं गार तेल असेल तर ते कडक होतात. तर अशा प्रकारे आपले सगळे पोहे छान तळून झालेले आहेत. मी बघू शकता अतिशय कुरकुरीत असे पोहे तयार झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला शेंगदाणे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे आता एका बाउलमध्ये काढून घेतलेत. त्यानंतर आपण डाळ्या तळून घ्यायच्या आहेत. डाळ्या तळताना नेहमी गॅस बारीक करायचा. तर डाळ्यासुद्धा आपले छान तळून झालेल्या आहेत. त्यानंतर आपण खोबऱ्याचे पातळ काप जे चिरून ठेवले होते ते सुद्धा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत. फ्रेंड्स, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तर आपले तिन्ही पदार्थ छान तळून तयार आहेत. इथे एकत्र करून घेतलेत आपण ते बाउलमध्ये. त्यानंतर आपण त्यामध्ये टाकण्यासाठी मसाला तयार करूया. तर इथे घेतलेले एक बाउल, त्या बाउलमध्ये आपण 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे. त्यानंतर इथे 1.5 चमचा आपल्याला चाट मसाला वापरायचा आहे. यात आपण आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकतो. अतिशय चटपटीत आणि सुंदर चवीचा असा हा मसाला तयार होतो. इथे चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे. तर इथे साधारण पाऊण चमचा मीठ मी घातलेलं आहे. आणि 2 मोठे चमचे पिठी साखर घातली आहे. तर गोडाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आपण पिठी साखर कमी किंवा जास्त करू शकतो. असा हा सुंदर चटपटीत मसाला तयार झाला आहे. आपल्याला त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपण जे तळून ठेवलेले पोहे होते ते आपण या बाउलमध्ये काढून घेतलेत. त्यामध्ये आपण तळून ठेवलेले शेंगदाणे, खोबऱ्याचे काप आणि डाळ्या मिक्स करून घ्यायचे आहेत. हे व्यवस्थित सगळं मिक्स झालं की आपल्याला वरून त्याच्यावरती मसाला घालायचा आहे. आपण जो मसाला एकत्र केलेला आहे तो थोडा थोडा याच्यात घालायचा आहे आणि थोडे थोडे पोहे आपण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे अतिशय सुंदर चटपटीत असा मक्याच्या पोह्यांचा झटपट होणारा चिवडा आहे. सगळ्यांनाच आवडतो. तर फ्रेंड्स, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे दिवाळीचे पदार्थ कसे बनवायचे हे माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत. तुम्ही नक्की बघा. अशा प्रकारे आपण हे सगळं आता मिक्स करून घेतलेलं आहे. हलक्या हाताने आपल्याला हा बाउल वर खाली करून हा चिवडा मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. आणि हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हा व्यवस्थित भरून ठेवायचा आहे. तर तयार आहे आपला मक्याच्या पोह्यांचा चिवडा. भेटूया पुढच्या भागात. अशाच नवीन नवीन रेसिपी बघत राहा आणि चॅनलला फॉलो करत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.